मतांच्या फाटाफुटीवर संजय राऊतांनी आता मोठा आरोप केलाय। आमदारांना जमिनी वाटल्या, पैसे वाटले असा अत्यंत मोठा आणि गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। काल आमदारांना 20 ते 25 कोटींचा भाव होता असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। काँग्रेसची 7 मतं फुटली, हे काय लपून राहिलेलं नाही। स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटणारं काहीच नाही, हे आधीच फुटलेले आहेत। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत। चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं। त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही। काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता। शेअर बाजाराप्रमाणे चढत होता। शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा, या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता हे आम्ही काय तिथे अनुभवलेलं आहे। जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा। काल शेवटचा भाव किती होता, आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध